नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि शनिवार आणि रविवार आपल्या हक्काची सुट्टी असते, ती आपल्याला भेटलेलीच आहे. तर आपण इथून जाणार आहे कोकणामध्ये. मस्त 2 दिवस आहेत आपल्याकडे. सो एक दिवस आपला असेल कोकणामध्ये आणि एक दिवस आपला असेल आपल्या सातारला, आपल्या गावी. सो असा काहीतरी आपला प्लॅन आहे. सो यावेळेस खरं तर आपल्यासोबत आपले कोणते मित्र नाहीत, आपले सगळे फॅमिलीमधले मेंबर आहेत. सो यावेळेस आपली ही पिकनिक असणार आहे पूर्णपणे फॅमिलीसोबत. सो बघूया आता. ऑलमोस्ट तयारी वगैरे तर सर्व झाले. तर आत्ता वाजले रात्री 11:30 आणि या टायमिंगला इथून निघायचं कारण म्हणजे कसं आहे ना, आपल्या हक्काची गाडी असेल तर आपण कधीही आपल्या टायमिंगवरती इथून निघू शकतो. सो गाडीसुद्धा आपलीच आहे, त्यामुळे काही गडबड वगैरे आम्हाला नव्हती. सो निघालो आम्ही आता इथून आरामात मस्त जेवण वगैरे करून. आता डायरेक्ट आता सकाळी उद्या आम्ही पोहोचू मार्लेश्वरमध्ये. तिथून पुढे जाऊ गणपतीपुळे, तिथून चिपळूण, तिथून मग नेक्स्ट डे तारळे सातारा. तर असा एकंदरीत प्लॅन. तो माहीत नाही तो आता कसा होईल इथून पुढे. बेसिक हा प्लॅन तर आम्ही बनवलेला आहे आता. सो निघतो आता इथून. खरं तर आपलं पिल्लो आहे इथे, हे बघा हे. तर याला इथे ठेवून चाललोय, त्याला इथे ठेवून चालू. खरं तर त्याला पण घेऊन जायचं होतं. थंडी वगैरे खूप आहे, त्यामुळे त्याला घेऊन नाही जात आहे मी इथून. आणि इथे ठेवलं तर उद्या सकाळी एक मुलगा येईल, त्याला खायला वगैरे टाकलं आणि मग निघून जाईल. त्यामुळे त्याचं काही टेन्शन. आणि त्यासोबतच आपल्या घरी हे बाऊल आहे आणि बाऊलमध्ये 2 मासे सुद्धा आहेत. सो एवढं सगळं कोणाच्या घरी ठेवायला देणं पण बरोबर नाही. त्यामुळे एका मुलाला बोललेलो आहे, तो सर्व येऊन करेल आणि काळजी घेईल. होप सो चला आता खूप बडबड झाली, तयारी पण झाली, आता निघूया. फायनली निघाले इथून. खरं तर मला जॅकेट पाहिजे होतं, पण जॅकेट आता वरती घरी विसरलंय. स्वतः परत घर उघडायला ना जाता डायरेक्ट निघालो इथून. जाऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला जाता पाहिजे काम लावून कचरा टाकायला. अरे एवढं लवकर निघून भेटला ना शेवटी. कोणत्या मुहूर्तावर निघालेला. नमस्ते का तुम्हाला. काय हा पप्पा कसे. हा कुठे तुम्ही कुठे. आम्ही लय पाठी. चालत अर्धा तास लागला मला. एकतर काल रात्री घरून जॅकेट नाही घेतला आणि वरून एवढी थंडी आहे. पूर्ण रात्रभर ट्रॅव्हल करताना थंडी वाजली. आणि आत्ता सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही एका ठिकाणी थांबलोय. त्याचं कारण म्हणजे तुम्ही पाठी बघतच असाल की सगळ्या गाड्या थांबलेत. माहीत नाही काय झालं इथे, कसला तरी मोर्चा की रस्ता रोक काहीतरी झालं इथे. पण त्याच्यामध्ये आपल्याला एक बेनिफिट मिळालं, ते म्हणजे आपल्याला इथे आपला एक मित्र भेटला. सेम लोकेशन शेअर केलं, त्यामुळे कळालं की हा पण इथेच आहे. सो मग त्यानंतर मी माझ्या गाडीपासून 15 ते 20 मिनिटं पुढे चालत आलो त्याला भेटायला. आणि आमचे पप्पा, त्यांना तुम्ही बघितला नसलं तर आपला अहमदनगरचा व्लॉग पारनेरचा बघितलं नसेल, आय बटनवर लिंक दिलं. मस्त फुल धमाल राईड करत गेलेलो आम्ही. HF डिलक्सनी KTM ड्यूकला आपल्या एंजलला टफ दिलेली तेव्हा पप्पा चालवत होते. तर तो पण व्हिडिओ एकदा बघितला नसेल तर नक्की बघा. आता यांची पूर्ण फॅमिली आहे, आपली पूर्ण फॅमिली आहे आणि सेम लोकेशन संगमेश्वर आणि गणपतीपुळे. तर मजा करू एकदम एन्जॉय. इथून बाहेर पडलं पाहिजे. याचं काय कारण आहे आम्हाला कळालं की पुढे सांगूच आम्ही तुम्हाला. तर फायनली पोहोचलो आपण जिथे आपल्याला पहिला स्टॉप होता संगमेश्वर. पण संगमेश्वरच्या अगोदरच आपण एका ठिकाणी थांबलो जिथे गरम पाण्याचं कुंड आहे. कारण संगमेश्वरला आज काय ना बरीच लोक चाललेत, त्यामुळे तिथे बसायला काही उभं राहिलं सुद्धा जागा नसेल. त्यामुळे त्याच्या अगोदरच आरोले एक करून स्टॉप आहे जिथे गरम पाण्याचे कुंड आहे. सो आपल्याला काय गरम पाण्याच्या कुंडाशी मतलब होता. सो आपल्या इथे पाठी सगळ्यात आंघोळ करतात आणि आपण पण आता जाऊन आंघोळ वगैरे करू इथे. सो आणि तिथे आपल्याला बराच वेळ गेला तिथे, कारण आत्तापर्यंत आपण गणपतीपुळ्यामध्ये असायला पाहिजे होतं. नाहीतर काय झालं ना, तिथे आपले 3-3.5 तास गेले. त्यामुळे आत्ताशी आपला हा पहिला स्टॉप आला. नाहीतर आत्ता आपण गणपतीपुळ्यामध्ये असतो. सो काही नाही, 2 दिवस आहेत आपल्याकडे फिरायला. स्वतःपर्यंत जाऊन आपण आंघोळ करू आणि त्यानंतर जे काय पुढचं होतं ते होऊन द्यायचं. चला आंघोळ करूया. तर मस्त आंघोळीसाठी आम्ही सगळे रेडी झालो आहे. खरं तर या अगोदरसुद्धा मी गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ केलेली, ती म्हणजे वज्रेश्वरीला. त्यानंतर ही माझी सेकंड टाईम आहे. सो बघूया काय मजा येते गरम पाण्याची. नॅचरलचे गरम पाणी असताना ते खरं तर हे. सो आता इथे आपण आंघोळ करून त्यानंतर पाठी इथं वाहतं ओढ आहे. सचिन वगैरे आपल्यासोबत आले, ते तिकडे गेले डायरेक्ट. ते आपण इथं थोडी आंघोळ करून मग परत वाहत्या पाण्यामध्ये आपण आंघोळ करायला जा.
आता गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ केले. आता निघालो इथे पाटी नदीचं वाहतं पाणी, त्या वाहत्या पाण्यामध्ये, कारण आपले मित्र वगैरे सचिन वगैरे सगळे तिथेच आहे. सो आता तिथं जाऊन थंड पाण्याने पण आंघोळ वगैरे आपण नुसती मजा करतोय. आता आलो आम्ही सगळे इकडे. आता तुम्ही इथल्या डॅमलेस बघा. चला तर मस्त आंघोळ वगैरे केली आम्ही. गरम पाण्याच्या कुंडामध्ये पण आंघोळ केली आणि ते नदीमध्ये पण येऊन आंघोळ केली. तर आता आम्ही इथून निघतोय, कारण इथून आम्हाला जायचं गणपतीपुळेला. आणि जे आपल्यासोबत होते माझे पप्पा ते निघालेत मार्लेश्वरला. सो आमच्याकडे थोडासा वेळ कमी आहे, त्यामुळे आम्ही गणपतीपुळे करून चिपळूणला जाणार आहे. चला मग जाऊ. हो चला, मस्त मजा करा. हो हो हो, फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. चला चला. हां हां सच्या चल हे वरती आता फोटो काढ. होय आम्हाला कुल्फी. त्याच्यात 2च कुल्फ्या घेतले, तेवढंच खाल्ले. तुम्ही कधी येणार? मी नाही घेतल्या. चला जाऊ द्या. नाहीतर आता इथे कसं ना पाठी फक्त जेंट्स लोकांसाठीच कुंड होता, नाहीतर आईला आणि माझ्या बहिणीला पण आंघोळ करायची होती. सी त्यांना नाही करायला भेटली. नको आता, राहू द्या, उद्या गेल्या फक्त. पारुषे एक दिवस आंघोळ नाही करणार. ॲक्च्युली तर लेडीज लोकांचं त्यांच्या बाजूलाच होतं, पण कोणतेही लेडीज गेले नव्हते. त्यामुळे मग माझी आई आणि बहीण पण नाही गेली. पण इथे आल्यानंतर ना तुम्ही, मला वाटतं कोणत्याही गरम पाण्याच्या कुंडामध्ये जर तुम्ही जास्त वेळ असं बुडलत पाण्यामध्ये तर चक्कर आल्यासारखं होतं. माझ्यासोबत झालं, तर मी सांगितलं तर मला असं कळालं की आणखीन 1-2 झालेलं असं. सो आला तिथे कधी तर जास्त वेळ बुडू नका पाण्यामध्ये, नाहीतर चक्कर आल्यासारखं होतं. सेम मला आता तसा प्रॉब्लेम होतो आहे. चालत आता इथून 2 फॅमिली डिवाइड होत आहेत. एक चालले मार्लेश्वरला आणि एक चालले गणपतीपुळेला. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला बाय बाय बाय. आपण भेटू कंटिन्यू गणपतीपुळ्यापर्यंत आहे आपण. ओके, गणपतीपुळ्याला तर पोहोचलो आपण आता फायनली. पण आता इथे एवढी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. पार्किंग वगैरे सर्व फुल आहे, लाईन वगैरे भरपूर लागली. सो बघूयात आपल्याला दर्शन भेटते की नाही. मे बी आलो तर दर्शन घेऊनच जाणार आपण. तर बघूया आता किती मोठी लाईन आहे आणि किती वेळ लागतो आपल्याला एकंदरीत दर्शनाला. कारण दर्शन घेऊन आपल्याला बीचवरती पण जायचं आणि त्यानंतर आपल्याला पोटपूजा पण करायची आहे. भूक पण बरीच लागली. सो बघूया आता इथून पुढे कसं होतं आहे, कारण सगळंच महत्त्वाचं आहे. दर्शन महत्त्वाचं आहे, भूक पण महत्त्वाची आहे आपल्याला. आम्ही लास्ट टाइम आलो होतो, म्हणजे माझ्या कॉलेजच्या ग्रुपसोबत आलेलो होतो. आम्ही सगळ्या बाईकवरती आलेलो होतो. सगळ्या बाईक आम्ही इथे पार्क केलेल्या आणि मग आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलेलो. पण तेव्हा एवढी गर्दी नव्हती जेवढी आज इथे गर्दी आहे. तर वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर लाईन संपेल आणि एवढ्या लवकर आपल्याला दर्शन मिळेल. सो मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसतो, तसं या मंदिरामध्ये नव्हतं. तो पटकन दर्शन घेऊन आम्ही आलो होतं बीचवरती. सो बीचवरती मस्त फोटो वगैरे काढू. गर्दी तर बरीच आहे, कारण सॅटर्डे संडे सुट्टी आले, 26 जानेवारी आणि 27 जानेवारी सॅटर्डे संडे, त्यामुळे बरीच अशी गर्दी आहे. सो आता बघूयात, बीचवर थोडा वेळ टाईम स्पेंड करू आणि मग आपण आपली पोटपूजा करू. चला. चला तर मग निघतो आता गणपतीपुळेमधून. बोरं सांडली माझी, बोरं घेतलेली. चला तर मग निघतो आता गणपतीपुळेमधून आणि इथून आम्ही डायरेक्ट आता कुठेतरी मध्ये जेवणाचा आमचा प्लॅन आहे. सो मध्ये जेवण वगैरे करू. पण जर तुम्हाला कधी यायचं असेल आणि एकदम निवांत आरामात दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर विकडेजमध्ये, विकेंडमध्ये अजिबात नाही घेऊ, कारण विकेंडमध्ये बरीचशी अशी गर्दी होती जी आत्ता आम्हाला भेटली. त्यामुळे जर तुम्हाला निवांत आरामात बीच वगैरे खाली हवं असेल, या दर्शन तुम्हाला निवांत हवं असेल तर तुम्ही विकडेजमध्ये या. कारण मला माहिती आहे सगळे जॉब करतात, आम्ही पण जॉब करतो, त्यामुळे आम्ही पण विकेंडला येतो, म्हणून ही अशी गर्दी होते खरं तर.
मस्त असं गणपती दर्शन वगैरे झालं आणि तिथून निघालेलो, लागलेली भूक. तर खरं तर आम्ही घरातूनच आलेलो वनभोजनाच्या तयारीतून आणि मस्त अशी एक जागा मिळाली आम्हाला. एक झाड आहे, झाडाच्या खाली रेडीमेड चूल मिळाली आणि त्यासोबत जळण वगैरे पण होतं. तर इथे थांबलो आहे. आता मस्तपैकी बाहेर जेवणाचा प्रोग्राम करू आपण. हाताने बनवून खाणार आहे यार, भारी. हॉटेलमध्ये न खाता यावेळेस आपण हाताने बनवून खाणार आहे. मस्त झाडाच्या खाली तुम्हाला ती सगळी तयारी दाखवणार आहे. आता फक्त एक जुगाड करायचा आहे तो आपल्याला, तो म्हणजे पाण्याचा. तर पाणीच नाही आमच्याकडे, तो एक विहीर आहे इथे खाली. तर काय होतं काय बघूया, नाही तर मग पाणी नसणार आहे. काय झालं? हां ते बघ ना, तिथं रेडीमेड चूल वगैरे आहे. पण काढणार कसं पाणी? पार्टी करून झाली आमची. खरं तर याला पार्टी नाही बोलता येणार. मस्त असं वनभोजन केलं आम्ही आणि आता इथून निघालोय डायरेक्ट आम्ही आमच्या बहिणीकडे. तर किती किलोमीटर आहे इथून? 100 किलोमीटर. 100 110 म्हणजे आपल्याला 3-4 तास लागतील बहुतेक अंधारच होणार जाईपर्यंत, है ना? हो आरामशीर. सो ठीक आहे. आता थोड्या वेळ सकाळपासून लई धावपळ झाली नुसती, इकडे तिकडे इकडे तिकडे. सो आता थोड्या वेळ गाडीमध्ये आराम करतो आणि डायरेक्ट बहिणीकडे गेल्यावरती भेटतो तुम्हाला. चलो. कसला ऑसम लुक आहे यार, एक नंबर. मी खरं तर मी आलो होतो पण मी खूप लहान होतो, मला स्पष्ट आठवत पण नाही मी कधी आलेलो. पण आत्ता बघतो यार, जसं पिक्चरमध्ये वगैरे आपण बघतो ना, सेम टू सेम तसं घर आहे. गरम पाणी काय तुला कोणी दिलं एवढ्याला मला सांग. गाडी चालवतो 1 मिनिट बसलो. विचारलं पण त्याला, माझ्या लक्षात पण नाही. काय का सांगतेस तू, येत नस तेवढे आमच्या फेरे होते. चला तर काय, फायनली पोचलो इथे. थोडीशी लाईट कमी आता, फ्लॅश वगैरे काय नाही मारत आहे, तर पोचलो इथे, हे महत्त्वाचं आहे. आणि आता इथे मी ट्राय करेन की आजचा व्हिडिओ आजच एडिट करू आणि जेणेकरून तुम्हाला तो लगेच नेक्स्ट डे बघायला भेटेल. पण इथे नेटवर्कचा पण बराच इश्यू आहे. जर आजचा व्हिडिओ आज एडिट केला तर थोडंसं अपलोड व्हायला उशीर होईल, कारण नेटवर्क नाही इथे. कुठं ऑन द वे असताना मी अपलोड करेन. सो ठीक आहे, चला मी आता बंद करतो, कारण पटकन मला आता एडिटिंगला बसायचं आहे. चलो बाय 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 बाय, म्हणजे जेणेकरून तुम्ही नेक्स्ट डे हा व्हिडिओ बघा.